ज्या दिवशी 20 जून रोजी माझ्या भावाला चाकूने जो हल्ला केला त्या दिवशी सरकारी दवाखाना सिव्हिल केज येथे पूर्ण माझा भाऊ शुद्धीत होता. तो चालत स्कूटीवर बसून तो दवाखान्यामध्ये आलेला होता आणि दवाखान्यामध्ये जी घटना स्पॉटला झाली ती सगळी घटना मला त्यांनी सांगितली आहे आणि मी ती पुरवणी जॉबामध्ये नमूद केलेली आहे. आणि जी घटनास्थळीचे जे साक्षीदार आहेत हे स्वतः त्या ठिकाणी त्यांनी पण पुरवणी जॉबामध्ये जी घटनास्थळी झालेली चर्चा असेल किंवा त्यांनी जी हल्ला केला ती सगळी आम्ही प्रशासनाला कोर्टाद्वारे पण दिली आणि पुरवणी जॉबात पण दिलेली आहे. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की पुरवणी जॉबाप्रमाणे तात्काळ कारवाई करून राहिलेले आरोपी अटक करावीत. आणखी काय इतर मागण्या तुम्ही मकोका अंतर्गत कारवाई मकोका अंतर्गत कारवाई मी निवेदनामध्ये सगळं दिलेत. SIT मध्ये जे अधिकारी आम्ही जी नावं दिली होते ते आणि अद्याप त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. संरक्षणाच्या मुद्द्यावर पण कुठलीही आणि कारवाई झालेली दिसत नाही. मात्र आता तुम्ही काय म्हणते ते खुलून काय सांगितलं नाही, मी स्पष्ट सांगतोय पत्रकार बांधव, मी पहिल्यापासूनही सांगतो की मी स्पष्ट सांगितलं की सौरभ सोनवणेंनी माझ्या भावाचा खून करून या म्हणून सांगितलेलं होतं ते मी पुरवणी जॉबात दिले त्या पद्धतीने आणि कारवाई होत नाही प्रशासनाकडनं. मात्र ज्या पद्धतीने सुरुवातीपासून सौरभ सोनवणेचं नाव येतं यामध्ये त्याची गाडी तिथे आली, सौरभ सोनवणेला आरोपी भाऊ सांगतोय ना, माझा स्वतः भावानं घटना सांगितली ना. भाऊ पूर्ण शुद्धीतोय माझा. भाऊ सांगतोय की याने येऊन मारले, ह्यानी सांगितलंय मारले म्हणून. आणि बाकी लोकेशन हे ते काय गोष्टी स्वतः भावाने सगळं सांगितलंय ना. साक्षीदार सांगतायत कोर्टामध्ये पण. आणि काय पाहिजे यामध्ये SIT देखील दाखल झालेले पोलिसांवरती विश्वास नाही का? नाही, SIT मध्ये आम्ही पत्र दिलं होतं साहेबांना की काही अधिकारी वर विश्वास नाही आमचा, त्यामुळे काही अधिकारी नवीन ऍड करा म्हणून आम्ही त्यांना पत्र दिले, त्याच्याही काही कारवाई झालेली नाही. आज आता तुम्ही रस्त्यावर बसलाय मोर्चा, आता तुम्ही रस्ता रोको केला, आता काय भूमिका आहे तुमची आता पुढे? आहे ना, हेच पुरवणी जॉबाप्रमाणे त्या आरोपींना राहिलेल्या तात्काळ अटक करावी, यांच्या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तात्काळ चालवावी ही आम्ही सरकारकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतोय. आणि पूर्ण मी बाकीचं निवेदनामध्ये दिलंय, हे निवेदन मी तुमच्याकडे सबूत करतो. पुढचं पाऊल काय? हेच प्रशासनाने तात्काळ अटक करावी राहिलेल्या आरोपींना. मी नाव घेऊन सांगितलंय, परत वारंवार मी सांगायला लागलोय. प्रशासनाने आमचा अंत पाहू नये, तात्काळ यांच्यावर कारवाई करावी हीच माझी त्यांच्याकडनं विनंती आहे. तुम्ही बसलात, कधीपर्यंत तुम्ही असं बसणार आहात? आम्हाला लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही इथून निवेदन देणार आहेत आणि निवेदन देऊन त्यांच्याकडनं लेखी घेतल्यानंतरच आम्ही इथनं. आरोपीला कोणी मदत करते का? 100% करतोय, 100% करतायत. यांनी आरोपी अटक करण्यासाठी ह्यांनी कॉल करून सध्या त्यांना बोलून घेऊन अटक करायला सांगितलं की आम्हाला अडचणी वाढायला आहे म्हणून. ह्याचे सध्या कॉल डिटेल सगळे चेक करा. मी वारंवार सांगायला लागलोय. कोण मदत करते आरोपीला? हेच कोण? खासदार करतायत.